ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण दुधी भोपळ्याला चक्क मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अतिशय भन्नाट आणि अगदी अप्रतिम अशी रेसिपी करणार आहोत. रेसिपी खूप जास्त सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे आणि अगदी झटपटसुद्धा बनणारी आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कधीकधी मुलांच्या डब्याला काय बनवायचं किंवा मोठ्यांच्या डब्याला सुद्धा काय बनवायचं सुचत नाही. जेवणामध्ये काय बनवायचं किंवा मग नाश्त्यामध्ये सुद्धा काय बनवायचं हे सुचत नाही. त्यावेळेस नक्कीच हा आगळा वेगळा पदार्थ तुम्ही बनवू शकता. तर बघा, त्यासाठी इथे मी छान असा कोवळा दुधी भोपळा घेतला आहे. दुधी भोपळा छान कोवळा बघूनच घ्या, म्हणजे तो खायला छान लागतो. आता हा पदार्थ मी 2 व्यक्तींनुसार करत आहे ना, त्यानुसार इतका दुधी भोपळा पुरेसा आहे. पण जर तुम्हाला जास्त दुधी भोपळा यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही अर्धा घातला ना तरीसुद्धा चालेल. आता दुधी भोपळ्याचे आपल्याला वरचे साल थोडं काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही साल वगैरे काढत नसाल, तसाच दुधी भोपळा वापरत असाल तर तुम्ही तसाच सुद्धा वापरू शकता. आता दुधी भोपळा इथं कट करण्याच्या अगोदर मी धुवून घेतला होता. तर बघा, सगळी साल दुधी भोपळ्याची इथे मी काढून घेतलेली आहे. आता मधनं बघाल तो दुधी भोपळा जास्त सुद्धा निबार वगैरे नाही आहे, कोवळाच दुधी भोपळा आहे. आता यातला जो मधला भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघा, आता जो मधला व्हाईट कलरचा भाग आहे ना तो थोडा मी इथे काढून घेते. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या देशातून शहरातून पाहताय ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. तर बघा, अगदी या पद्धतीने आता दुधी भोपळ्याचा मधला भाग काढून घ्यायचा आहे. काही लोक हा भाग काढत सुद्धा नाही, तसंच वापरतात. जर तुम्ही काढत नसाल तर मग तसाच वापरला तरी सुद्धा चालेल, पण खूप जास्त निबार असेल ना तर शक्यतो काढा, कारण की तो मधला भाग आहे ना तो खायला इतका चांगला लागत नाही. आता याचे आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हा दुधी भोपळा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच टाकायचा आहे, त्यामुळे असे बारीक जास्त तुकडे केले नाही ना तरी सुद्धा चालणार आहे. अगदी ओबडधोबड कसेही तुम्ही तुकडे यामध्ये करू शकता. तर आता बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपला सगळा दुधी भोपळा टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघा, सगळा दुधी भोपळा टाकून घेतलेला आहे. रेसिपी खूप जास्त पौष्टिक आणि हेल्दी आहे, पटकनी बनणारी आहे आणि अगदी खायला म्हणाल तर अगदी रुचकर लागते. तुम्ही आठवड्यातून 2दा तरी ही रेसिपी नक्कीच बनवाल. नाश्त्यासाठी बनवा किंवा मग जेवणामध्ये डब्यामध्ये कधीही बनवू शकता. तर आता बघा, इथे मी 1 तास मुगाची डाळ भिजत ठेवली होती. आता 1 तासात मुगाची डाळ अगदी आरामात व्यवस्थित भिजली जाते. पण जर तुम्हाला सकाळी हा नाश्ता करायचा असेल ना किंवा मग डब्याला करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी जरी भिजत ठेवली ना तरीसुद्धा चालेल. आता डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि त्याचं पाणी काढून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघा, आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी मग किंवा जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे. आता हे आपल्याला छान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालूनच वाटायचं आहे, म्हणजे जे बॅटर आहे ना ते परफेक्ट होईल आणि वाटलंसुद्धा छान जाईल. तर आता बघा, इथे एक बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये जे आपलं वाटण झालेलं आहे ना, वाटून घेतलेलं ते काढून घेऊया. अगदी छान असं बारीक वाटलेलं आहे मी. बघा, जर थोडेफार भोपळ्याचे कण राहिले असतील ना तर ते सुद्धा राहिले तरीसुद्धा चालतील, किंवा मग तुम्ही परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीरने या पदार्थाला अजून जास्त छान चव येते. तुमच्याकडे जर पालक वगैरे असेल ना तर पालकसुद्धा यामध्ये तुम्ही चिरून वगैरे घालू शकता. अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे बॅटर छान असं हलवून घ्यायचं आहे. तर बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता. जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे. पॅन तापला की त्यावरती थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा मग तुपाचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल. आता हा पदार्थ पॅनवरतीच होतो असं नाही, तुम्ही याला तवासुद्धा इथे वापरू शकता. तव्यावरती सुद्धा अगदी परफेक्ट असा हा पदार्थ निघला जातो. तुम्ही याला दुधी भोपळ्याचा डोसा म्हणू शकता, उत्तप्पा म्हणू शकता,
किंवा मग तुम्हाला धिरडं वगैरे काही जे नाव द्यायचं असेल ना ते नाव तुम्ही याला देऊ शकता. तर बघा अगदी हलक्या हाताने हे छान असं पसरून घ्यायचं आहे. अजिबातच सोड्याचा वगैरे वापर करायचा नाही आपल्याला यामध्ये. तर बघा जास्तसुद्धा पातळ केलेलं नाही आहे ते मी, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. आता झाकण ठेवून 2 मिनिटासाठी याला छान अशी वाफ देऊन घेऊया. तुम्ही यापूर्वी कधी दुधी भोपळ्याचे धिरडं किंवा मग अशा पद्धतीने डोसा वगैरे केला होता का? हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की कधी-कधी लहान मुलं दुधी भोपळा खात नाही किंवा मग मोठेसुद्धा दुधी भोपळा खात नाही आणि त्यांना जर दुधी भोपळा खाऊ घालायचा असेल ना, तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच दुधी भोपळा त्यांना खाऊ घालू शकता. कारण की हा पदार्थ केल्यानंतर कळतसुद्धा नाही यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे. तर बघा खालच्या साईडने छान असा सोनेरी रंग आलेला आहे. दोन्ही साईडने छान असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अगदी थंड झाले ना तरीसुद्धा असेच मऊसूत राहतात, अजिबातच कडक वगैरे होत नाही. तर इथे बघा दोन्ही साईडने छान असं खमंग मी इथे हे भाजून घेते. मुलांना जर चीज वगैरे आवडत असेल ना तर त्यांना यावरती चीजसुद्धा तुम्ही किसून देऊ शकता. म्हणजे मुलं अगदी आवडीने हा पदार्थ खातील. लहान मुलांच्या डब्यासाठी अगदी उत्तम पदार्थ आहे. यासोबत त्यांना तुम्ही टोमॅटो केचप किंवा मग दुसरी चटणी वगैरे दिली किंवा मग नुसते दिले ना तरीसुद्धा खायला अप्रतिम लागतात. कोणत्याही चटणीची सुद्धा गरज पडत नाही याला. तर इथे बघा अशाच पद्धतीने दुसरासुद्धा डोसा इथे मी करून घेते. तुम्हाला जर छान कुरकुरीत डोसा हवा असेल ना तर यामध्ये थोडंसं पाणी टाका. बॅटर छान हलवून घ्या आणि अगदी पातळ असा डोसा तुम्ही करू शकता. तर आता बघा पुन्हा झाकण ठेवते. 2 मिनिटामध्ये आपला हा डोसा तयार होतो. अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे आणि तितकीच जास्त पौष्टिकसुद्धा आहे. यामध्ये जर तुम्हाला गाजर वगैरे किसून घालायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही बॅटरमध्ये गाजर किसून शकता. म्हणजे हा पदार्थ जितका पौष्टिक करता येईल ना तितका पौष्टिक तुम्ही इथे करू शकता. कधी-कधी पाहुणे-रावळे येतात आणि नाश्त्याला काय करायचं हे सुद्धा सुचत नाही. नेहमीचा उपमा, पोहे खाऊन तर सगळीच जणं कंटाळतात किंवा मग डोसा वगैरे खाऊनसुद्धा कंटाळतात. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच नाश्ता बनवू शकता. त्यांनासुद्धा हा नाश्ता खूप जास्त आवडेल आणि अगदी झटपट बनणारासुद्धा आहे. तर बघा अशाच पद्धतीने हा सुद्धा डोसा मी छान असा भाजून घेतलेला आहे. आता हा डोसा इथे मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेला आहे. तुम्ही नुसता खाल्ला ना तरीसुद्धा अप्रतिम लागतो. चहाबरोबर खाल्ला तरीसुद्धा छान लागतो आणि केचपसोबत खाल्ला तरीसुद्धा छान लागणार आहे. नक्कीच एकदा हा पदार्थ करून बघा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच जाता जाता एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.